नमस्कार मित्रांनो, आत्ता जी भरती आहे ती आहे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक. तर ही जी आहे बघा, मला कमेंट बॉक्समध्ये आलं होतं की नाशिकसाठी टाका. तर ही त्यांच्यासाठी स्पेशली जर त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर त्यांना नोटिफिकेशन नाही मिळणार. त्याच्यामुळे मी म्हणतो आहे की एकदा नोटिफिकेशन जर तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही जे आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन जे असते ते दाबून घ्या. त्याच्यामुळे जे काही तुम्हाला नोटिफिकेशन जी असते ते मिळत राहतील. तर ही जी नाशिकची भरती आहे, जसे तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जी आहे, ठीक आहे, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी हेल्थ युनिव्हर्सिटी जी आहे विद्यापीठ, ती नाशिक येथील आहे. तर याच्यामध्ये जे आहे विविध पदाची भरती निघालेली आहे. ते आपण बघूया. बट तत्पूर्वी जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर ही जी ओरिजिनल जी आहे ही ओरिजिनल ॲडव्हर्टाइजमेंट आहे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक. जसे की तुम्हाला माहितीच आहे MUHS, ठीक आहे. ही जी डिपार्टमेंट आहे, ही युनिव्हर्सिटी जी आहे ती BSc नर्सिंग NHM किंवा NAMची जी आहे ती बहुतेक कंडक्ट करते, आय थिंक सो, ठीक आहे. BSc वगैरे जे आहे ती कंडक्ट करते, BSc नर्सिंग वगैरेची ही युनिव्हर्सिटीची ती कंडक्ट करत असते, ठीक आहे. तर याच्या मला पण नाही माहिती आहे, आय एम नॉट शुअर, बट माझी जी फ्रेंड्स वगैरे आहे ते करतात. तर त्यांचे जे या युनिव्हर्सिटीतून त्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, ठीक आहे, MUHS नाशिक. तर याच्यामध्ये जे आहे ते आपण पोस्ट बघूया. पहिली जे प्रोफेसर पोस्ट आहे याच्यासाठी जे हे स्पेस स्किल जे दिलेले त्यांनी 37,400 ते 67,000, ठीक आहे. आणि नो अदर अलाउन्स विल बी गिवन एक्सेप्ट TADA, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा एक पोस्ट आहे ओपन कॅटेगरीसाठी फक्त. याच्यामध्ये क्वालिफिकेशन आणि एज जे आहे किंवा एक्सपिरियन्स जे आहे ते बघूया. तर याच्यासाठी जे सुरुवातीचे म्हणजे जे पाहिजे तुम्हाला ते जे पोस्ट ग्रॅज्युएशन इन हेल्थ सायन्स किंवा फार्मसी किंवा फार्मालॉजी, ठीक आहे. तर मोड एज्युकेशन जे आहे ते हे पाहिजे सुरुवातीचे. आणि डिझायरेबल जर तुमच्याकडं त्यांना जी गरज आहे डिझायरेबल जे आहे ती PhD होल्डर आहे, ठीक आहे. PhD इन हेल्थ सायन्स किंवा फार्मसी किंवा फार्मालॉजी. एक्सपिरियन्स जे आहे इसेन्शियल जे आहे आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 15 वर्षाचा आहे तो टीचिंग एक्सपिरियन्स पाहिजे. आउट ऑफ दिस 5 years एक्सपिरियन्स, ठीक आहे. तर 10 ओरिजिनल रिसर्च पब्लिकेशन ॲज पर द फर्स्ट ऑथर इन इंडिकेट जनरल. बी जे आहे डिझायरेबल complete minimum 1 major research project as a principal investigator. Candidate should have proficiency in मराठी, हिंदी अँड इंग्लिश. एज लिमिट जी आहे ती 65 वर्षाच्या जास्त नाही आहे. त्यानंतर जे आहे असोसिएट प्रोफेसर आहे त्यांचीसुद्धा सेमच आहे, ठीक आहे. आणि याची AGP जी आहे प्रोफेसरची ती 10,000 आहे आणि असोसिएट प्रोफेसरची ती 9,000 आहे, बाकी सेमच आहे. आणि एक पोस्ट आहे ओपनसाठी. याच्यासाठी सुद्धा सेम क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स मागितलेला आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा आपण जनरलचे इम्पॉर्टंट जे इंस्ट्रक्शन दिले आहे ॲप्लिकंटसाठी ते बघू. बोथ द पोस्ट आर प्युअरली टेम्पररी क्रिएटेड बाय युनिव्हर्सिटी फंड. ही जी आहे पूर्णपणे टेम्पररी भरती आहे. बिंग टेम्पररी कॉन्ट्रॅक्चुअल पोस्ट दे कॅरी नो रिटायरमेंट ऑन अदर बेनिफिट और नॉट बी एंटिटल claim any right, interest, benefit whatsoever of permanent service either the university fund post or government sanction post. तर याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही रिटायरमेंट वगैरे काही मिळणार नाही आहे. द कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी अप्लाय थ्रू ॲडव्हर्टाइजमेंट 2/2020 नीड नॉट टू अप्लाय अगेन. जर तुम्ही याच्या अगोदर जर तुम्ही अप्लाय केले असेल तर तुम्हाला अप्लाय करण्याची गरज नाही आहे. द सिलेक्टेड कॅन्डिडेट शॅल बी इनिशियली गिवन अपॉइंटमेंट ऑन द post for the period 11 month, however can be extension with technical break on temporary basis subject to satisfactory performance as per the requirement of university. तर ही जी आहे ही पूर्ण 11 महिन्यासाठी आहे, ठीक आहे. एक्सटेंड होऊ शकते, ठीक आहे. टेक्निकल ब्रेक किंवा अजून काही टेम्पररी म्हणजे होऊ शकतं, म्हणजे जे आहे काय म्हणतात त्याला 11 महिन्याच्या नंतरसुद्धा तुमचं चालू शकतं. बट तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो चांगला असायला पाहिजे आणि रिक्वायरमेंट जे आहे ते युनिव्हर्सिटीचे तुम्ही फुलफिल केली पाहिजे. इन द पिरियड ऑफ अपॉइंटमेंट सिलेक्टेड कॅन्डिडेट विल नॉट बी एंटायटल द एनी अदर लिव्ह एक्सेप्ट कॅज्युअल लिव्ह, ठीक आहे. जर तुम्ही अपॉइंटमेंट झाले तर कॅज्युअल लिव्ह
एक मिनटं, विल नॉट बी एंटिटी एनी अदर. ठीक आहे, इतर कुठलीही तुम्हाला सुट्टी मिळणार नाही आहे. ठीक आहे, कॅज्युअल लीव्हशिवाय. द सिलेक्टेड कॅन्डिडेट शॉल बी गिवन सॅलरी ॲज पर द प्रिस्क्राइब पे स्केल. नो अदर्स अलाउन्स विल बी गिवन एक्सपेक्टेड DA अँड HRA. तर तुम्हाला जे आहे ती सॅलरी जी दिलेली आहे तेच मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये DA आणि HRA सुद्धा मिळणार आहे. बाकीचे जे अलाउन्स तुम्हाला मिळणार नाही. ड्यू अमेंडमेंट इन द पे स्केल विल बी implement as per the government resolution issue regarding 7th पे कमिशन फॉर द युनिव्हर्सिटी. तर तुम्हाला जे मिळणार आहे ते 7th पे नुसार मिळणार आहे. द युनिव्हर्सिटी विल बी लिबर्टी टू टर्मिनेट द सर्व्हिस विदाउट असाइनिंग एनी रिझन बिफोर कम्प्लिटेशन ऑफ द अपॉइंटमेंट पिरियड अँड विदाउट गिव्हिंग प्रियर नोटीस इन रायटिंग. तुम्हाला जे आहे टर्मिनेट म्हणजे की तुम्हाला केव्हाही तुमच्या पदाची जी ती नियुक्ती जी आहे ती समाप्त करू शकता. कुठलीही तुम्हाला म्हणजे इन्फॉर्म न करता किंवा रिटर्न नोटीस न देता तुम्हाला जर त्या पदाची जर आवश्यकता नसेल तर तुम्हाला डायरेक्टली पदावरून काढू शकतात. द सर्व्हिस शॅल बी गव्हर्न बाय द प्रोव्हिजनल ऑफ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ॲक्ट 1998 अँड द टेटस ऑर्डिनन्स रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ द युनिव्हर्सिटी फॉर द टाईम बिंग फोर्स अँड मे बी मेड फॉर द टाईम टू टाईम. The relevant instruction from the government if any decision of the management council of the university. The experience in the concerned subject will be considered as a valid teaching experience. जो एक्सपिरियन्स आहे तुमचा ते व्हॅलिड असायला पाहिजे, तो जो आहे कन्सिडर केला जाणार आहे, म्हणजे ओव्हर द वर्ड नको. ठीक आहे. द कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू अप्लाय ओनली ऑनलाईन प्रिस्क्राईब फॉर्मॅट अलॉंग विथ द प्रोसेसिंग फीज रिसिप्ट. ठीक आहे. ऑनलाईन पेमेंट थ्रू द युनिव्हर्सिटी वेबसाईट www.muhs.ac.in. तुम्हाला जे आहे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे ओपन कॅटेगरीसाठी आणि रिझर्व कॅटेगरी तर नाहीच आहे, तर त्यांनी 500 रुपये तुम्हाला सांगितलेले आहे पेमेंट करायला. तुम्हाला जे आहे मेल करायचं आहे. ठीक आहे. ऑनलाईन म्हणजे की तुम्हाला एक काय म्हणतं आपला त्याला PDF फॉर्म जो आहे, ठीक आहे, मी तुम्हाला एक शो करतो. ओके, शेवटी असणार तर हा जो PDF फॉर्म आहे तो तुम्हाला फिल करायचा आहे, प्रिंटआउट काढायची. ही प्रिंटआउट जी आहे, ही PDF जी आहे ती माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक जे आहे, ठीक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स जे आहे त्याच्यामध्ये मी लिंक दिलेली आहे. ती लिंक तुम्हाला डाउनलोड करायची. तुम्ही क्लिक केल्यानंतर डायरेक्टली ती ओपन होतं. ओपन झाल्यानंतर जे आहे याची प्रिंटआउट काढायची तुम्हाला. ठीक आहे. प्रिंटआउट काढल्यानंतर हा सगळा फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे ब्लॅक पेननी. फिल केल्यानंतर जे तुम्हाला जे आपल्याला सांगितलेलं होतं बघा, 1 सेकंड, तर तुम्हाला जे आहे या मेल IDवर तुम्हाला सेंड करायचं आहे. ठीक आहे. या मेल IDला जो आहे तुम्हाला मेल करायचा आहे establishment@muhs.ac.in. यावर तुम्हाला जे आहे मेल करायचा. ठीक आहे. आणि तुमचं जे आहे जे डॉक्युमेंट आहे ते सुद्धा मेल करायचे. पहिलं तर तुमचा जो PDF फॉर्म मेल करायचा आहे, त्याच्यानंतर जे आहे हे बाकीचे डॉक्युमेंट करायचे. तर ते जी लास्ट डेट जी दिली आहे त्यांनी ती 29 ऑगस्ट आहे. तर बघा, डेट ऑफ बर्थ किंवा प्रूफ ऑफ एज म्हणजे त्याच्यामध्ये स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा 10वीचं सर्टिफिकेट येणार. डोमिसाईल सर्टिफिकेट, एज्युकेशन क्वालिफिकेशन डॉक्युमेंट्स जसे की तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, नेट सेट झाले असेल ते किंवा PhD झाले असेल ते. कम्प्युटर लिटरसी सर्टिफिकेट जसे की MSCIT किंवा MS ऑफिस जरी झालं असेल तरी चालणार. ठीक आहे. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असलं तर चालेल. ठीक आहे. कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे. प्रूफ ऑफ चेंज इफ इन नेम, जर तुमचं म्हणजे लेडीजसाठी जर तुमचं जर नाव चेंज झालं असेल तर ते मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे त्याच्यासाठी. सेल्फ डिक्लेरेशन फॉर अटेस्टेशन, सेल्फ डिक्लेरेशन लागणार आणि तुम्ही जे पब्लिकेशन केलेले आहे त्याची एक कॉपी लागणार आहे. ठीक आहे. तर एवढे डॉक्युमेंटही तुम्हाला सेंड करायचे आहे. तर याच्यामध्ये बघा तुमचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे. जे काय असणार टीचिंग आणि प्लॅन सेटिंग वगैरे तेच आहे, अदर काही नसतो. दुसरं जे आहे असोसिएट प्रोफेसरचे आहे ते सुद्धा कोऑर्डिनेटर, मॉनिटर, एक्झिक्यूटिव्ह ट्रेनिंग ॲक्टिव्हिटीज वगैरे, लॅब रिसर्च वगैरे याच्यामध्येच तुम्हाला भेटणार आहे. तर ते महत्त्वाचं नाही. तर हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. तुम्हाला याच्याबद्दल कुठली क्वेरी असेल किंवा काही शंका असेल तर तुम्ही मला डायरेक्टली कमेंट करू शकता.
आणि जो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि ज्यांच्याकडं ही क्वालिफिकेशन आहे त्यांनी तो शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे होम, स्टे सेफ.